सूरज भोयर आणि किरण पवार. तर मी विनंती करतोय आदरणीय सूरज भोईर आणि किरण पवार, आपण कुठे असाल ते व्यासपीठावर उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुदामजी शेलार यांचे मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 मध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जाईल मनोज या खेळाडूला. चांगली बॅटिंग राहिली, 47 धावा. एक ज्या पद्धतीने मैदानात तुफान आलं होतं त्याच पद्धतीची बॅटिंग मनोजच्या बॅट मधून आपल्याला अनेक मोठे फटके पाहायला मिळाले आणि मनोजला सन्मानित केलं जाईल सामनावीराची ट्रॉफी देऊन. मी सूरज भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सामनावीरची ट्रॉफी सूरज या मनोज या फलंदाजाला प्रदान करायचे. मनोज आपण यायचंय. खूप चांगली बॅटिंग मनोज आपल्या माध्यमातून. 47 धावा 13 चेंडू मध्ये, त्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्यानं 47 धावा कोरत असताना सामनावीराचा पुरस्कार घेत असताना आपण मनोजला या व्यासपीठावर पाहतोय. खूप चांगली बॅटिंग, कमालीची बॅटिंग. सूरजजी भोईर यांच्या शुभ हस्ते सामनावीरची ट्रॉफी प्रदान केली जाते मनोज या खेळाडूला. मनोज, तुला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुढील मॅच आपण पाहणार आहोत विहाम वीर सूर्यानगर विपक्षात आई गावदेवी मारविडी. ह्या दोन बलाढ्य टीम दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विहाम वीर सूर्यानगर टीमनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता आई गावदेवी मारविडी टीमला. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षकांनी, खेळाडू तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 मध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय आई गावदेवी माडबिडी टीम कडून स्ट्राइक केला अतुल, नॉन स्ट्राइक केला महेंद्र. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बंटी. बंटीचा पहिला आज बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेस हाताळला गेलाय. एक अनुभवी गोलंदाज बंटी आपण मैदानात पाहताय आणि अनुभव पहिल्या चेंडूवर दाखवत असताना यावेळेस अजून एक चांगला बॉल. लगातार ते 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. चांगली लाईन लेंथ आपल्याकडे असेल तर समोरच्या फलंदाजाला मात्र तुम्ही रोखण्याचं काम करू शकता आणि तेच करत असताना बंटी या गोलंदाजाला आपण पाहताय. यावेळी चेंडू हवेत आहे, यष्टीरक्षक चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. अतुल याला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक पहिला बाद. तर पहिल्या विकेटचं पतन झालं. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीचे राहिले, त्यानंतर प्रेशर मध्ये येऊन फलंदाजाने पटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये अडकवलं गेलं. अतुल या फलंदाजाला पहिल्या विकेटचं पतन आपण पाहिलं. आतापर्यंत कुठलीही धाव फलकावर जोडली गेली नाहीये. पालकने टीमचा प्रतिनिधी
आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. यावेळेस अजून एक चांगला बॉल, चांगला बाउन्स प्राप्त करत असताना आपला पाहतोय मैदानात ज्या पद्धतीने गोलंदाजी बंटीची होती मैदानात कम्मालीची, आतापर्यंत कुठली धाव दिली नाहीये. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉल वसूल केलाय. चेंडूला आउट ऑफ द पार्क मिड विकेटच्या वर न पाठवलाय, सीमारेषेच्या पार षटकार. आपाचा विषय धन्यवाद. काय स्ट्रोक खेळला गेलाय. पाठीमागे लागलेले संकट हे पुढे जायचे रस्ते मोकळे करत असतो हे दाखवत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू जरूर निर्धाव हाताला गेलाय, त्यानंतर मात्र बिग हिट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. आकाशच्या खात्यामध्ये एक सिंगल आणि संघाचे टोटल आपल्याला पाहायला मिळते 7 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात. एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या 4 चेंडूवर कुठलीही धाव खर्च केली गेली नव्हती. त्यामध्ये एक विकेट मिळवली होती बंटीनं. त्यानंतर मात्र आकाश मैदानात आला आणि त्याच्या बॅटमधून एक बिग हिट पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल आली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 7. बॅटिंग करत असताना आपण आई गावदेवी माडबीडी टीमला पाहताय. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय योगेश. आकाशच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिले षटक चांगल्या पद्धतीचं राहिलं. जरूर एक षटकार त्या षटकामध्ये आला, परंतु 7 धावा पॉवर षटक चांगल्या पद्धतीचं राहिलं असंच म्हणावं लागेल. परंतु ज्या पद्धतीने बंटीने गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली, योगेश मात्र त्याच पद्धतीचा षटक हाताळेल का हे बॅटर इथून मात्र हल्ला चढवतील. मोठी धावसंख्या उभा राहायची असेल तर मोठे पटके खेळावे लागतात. क्रिकेटमध्ये एक सूत्र आहे, जिथे संघाला धोका तिथे मात्र षटकार ठोका. यावेळेस चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉप ब्रिज मध्ये. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. प्रतिनिधी अथवा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. तर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या अंकावर. यावेळी चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. शॉर्ट पाईन लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावफलक 13 या अंकावर जाऊन पोहोचलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर पुलचा फटका खेळायचा होता, टायमिंग तेवढं साता आलं नव्हतं, परंतु टायमिंग जेवढं हवं होतं 2 धावे करिता ते मात्र मिळालं होतं. आणि 2 धावेने धावफलक आपण पाहतोय 13 या अंकावर जाऊन पोहोचलाय. योगेश पुणे एकदा आकाशच्या विरोधात. यावेळी क्लॉक स्वीपचा फटका चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 1 धाव तर कंप्लीट केली, कॉलिंग केले दुसरे धावेचं सहजरित्या इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि पंचांचा इशारा येतोय 1 शॉट, म्हणजे एकच धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 14. हे महत्वपूर्ण असतं. क्रीज मध्ये बॅट ठेव लागते आणि त्याच पद्धतीचं कुठेतरी अंतर गाठलं गेलं नव्हतं. यावेळी चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडस दूर राहिला. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 16 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर.
टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण आई गावदेवी माडवी टीमला पाहत आहे विहामवीर सूर्यानगरच्या विरोधात. यावेळेस डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू गणेश पाटील सर आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 17 धावसंख्या जोडली गेली. यावेळेस जोरदार अपील. कुठली धाव या चेंडूवर आली नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जोरदार अपील जरूर केली गेली होती स्टिकच्या माध्यमातून. गोलंदाज ज्या षटकात अंतिम चेंडू टाकण्याकरिता योगेश गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होताना आकाशच्या विरोधात. यावेळेस विकेट घ्यायचा होता परंतु चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 17. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये आपण आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर पहिलं षटक बंटींना हाताळलं होतं. त्यामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक पाहिलं तर योगेशने 10 धावा खर्च केल्या. एकंदरीत पाहायला गेलं तर आलेख थोडासा उंचावला गेलाय पहिल्या षटकाच्या तुलनेनं. मात्र अजून आलेख उंचावा लागेल आई गावदेवी माडवी टीमला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 4 षटकांचा सामना 40 पेक्षा जास्त धावा फलकावर जोडल्या तर एक फायटिंग टोटल मानलं जातं. दुपारचं सत्र आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं असेल 52 धावा सुद्धा कमी राहिल्या होत्या. वाहुली स्पोर्ट वाहुली या टीमने मात्र 3ऱ्या षटकात खेळ समाप्त केला. परंतु या मॅच मध्ये किती धावापर्यंत मजल मारू शकते आई गावदेवी माडवी टीम? आतापर्यंत 17 बनवल्यात. अजून 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील? आकाश आणि महेंद्र ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आकाशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक ब्लास्ट, एक चौकार पाहायला मिळालाय. अजून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होईल का? 40 पेक्षा जास्त धावा जोडल्या जातील का? असे खूप सारे प्रश्न मैदानात उद्भवले गेले. याचं उत्तर मात्र या 12 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न तुम्हाला करावे लागतात जेव्हा तुम्ही मैदानात उतरता. कष्ट मेहनत ही तुम्हाला प्रामुख्याने करावी लागते क्रिकेटच्या या पटलावर. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश महेंद्रच्या विरोधात. डावकर आताचा बॅटर आपण पाहतो महेंद्र. या इनिंग मध्ये आपण पाहायला गेलं तर पहिल्यांदा स्ट्राईकवर. यावेळेस चांगला चेंडू एस्ट्यांच्या वरनं गेलाय. पंच आम्हाला दर्शवत आहेत ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर एस्ट्या वरनं गेला. ऑनसाईडला खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बाकीचं काम केलं एसटी रक्षकानं. पुढे एकदा गोलंदाज तयार. यावेळेस बीमर हाताला गेलाय. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 18. तर मात्र मुभा असेल बॅटरला महेंद्रला. मोठा फटका खेळण्याची फ्रीचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाईल? मोठा फटका खेळला जाईल की गोलंदाज मात्र कमबॅक करेल? यावेळेस फुल टॉस आणि यावेळेस फुल टोल वसूल केलाय बॅटरनं आणि पंचांचा इशारा येतोय बीमर. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात ध्यान. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्या. तर धावसंख्या आपण पाहतोय 25 या अंकावर जाऊन पोहोचले. बॅक टू बॅक 2 नो चेंडू हाताळला गेलेत. बीमरची हाताळणी झाली आणि यानंतर मात्र या गोलंदाजाला इथे मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. फक्त एकच चेंडू टाकून झालाय. अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव होता. त्यानंतर मात्र 2 बीमर हाताळले गेलेत गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. यानंतर मात्र या गोलंदाजाला ह्या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. त्या कारणास्तव गोलंदाज इथे मात्र चेंज केला जातोय. वैभव हा गोलंदाज आपण पाहतोय गणेशच्या षटकाची पूर्तता करेल आणि मुभा असेल बॅटरला.
महेंद्राला फ्री हिट। यावेळेस पहिलाच बॉल हाय चेंडू, बीमरचा इशारा पंचांच्या माध्यमातून चेंडू सरळ निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता। खराब गोलंदाजी पाहायला मिळते। ज्या पद्धतीने पाहिला तर बीमर 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 अशा पद्धतीने आपल्याला हा चेंडू हाताळताना टीम पाहायला मिळते। मैदानात चेंडू ची पूर्तता करायचे, पंचांचा इशारा येतोय, चेंडू मैदानात द्यायचा आहे। बॉल दे ना ए आशु। लगातारचे 3 चेंडू पाहिले तर बीमर हाताळले गेलेत। तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली तेव्हा पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर मात्र 2 चेंडू गणेशने बीमर हाताळले गेले। नवीन गोलंदाजाला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणलं गेलं वैभव, आणि त्याने सुद्धा पहिला चेंडू बीमर हाताळला गेलाय। महेंद्र याला सुद्धा पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल। यावेळेस अजून एक बीमर, जणू काही बिमारीच लागली बीमरची या गोलंदाजाला। प्रथमतः गणेशने 2 बीमर हाताळले, त्यानंतर वैभव याला मात्र संधी दिली गेली, त्याने सुद्धा 2 बीमर हाताळले गेलेत। आता मात्र कर्णधारापुढे मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल। आता मात्र कोणत्या गोलंदाजाला मैदानात या गोलंदाजी टाकण्याकरिता पाठवलं जाईल। अशा पद्धतीने आपण पाहिलं तर गणेश आणि वैभव हे गोलंदाजी करू शकत नाही या मॅच मध्ये। या तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर फक्त एकच चेंडू टाकून झालाय, म्हणजे अजून 5 चेंडू अजून नवीन एका गोलंदाजाला टाकावे लागतील। आता मात्र जय हा गोलंदाज ट्रॅकवर, महेंद्राला अजून एक फ्री हिटची संधी असेल। खूप संधी आल्या आहेत महेंद्राला, त्यामध्ये मात्र नाहून निघलाय। ज्या पद्धतीने धावा आतापर्यंत फलकावर पाहायला मिळतात 31। 2 षटकाची समाप्ती झाली होती तेव्हा 17 होत्या, म्हणजे आतापर्यंत 14 धावा फलकावर जोडण्यात यश आलंय। यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे परंतु फ्री हिट आहे, झेल सुटलाय। त्यानंतर 2 धावा तर कंप्लीट झाले, तिसरीचा प्रयत्न केला जातोय, फेकी चुकीची झाली, त्यामध्ये तिसरी धाव कंप्लीट झाली। 3 धावेने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचले 34। मी अगोदरच म्हटलं होतं की 2 षटका नंतर 17 झाल्यात, चांगली गोलंदाजी करावी लागेल की त्यानंतर मात्र फलंदाज आपले पलटवार करतील। पलटवार तर झालाय बॅटरच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजी खराब राहिली या षटकाचा आपण विचार केला तर। या षटकामध्ये आतापर्यंत 4 बीमर हाताळले गेलेत, 2 गोलंदाज मात्र या षटकापासून दूर राहिलेत। तर मात्र जयवर ही जबाबदारी, पहिल्या चेंडू चांगल्या पद्धतीने त्याने हाताळला गेलाय, 3 धावा जरूर आलाय। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आकाश, चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली, चांगली साथ महेंद्रने आतापर्यंत दिली आहे, आणि त्याचंच कारण मात्र फलकावर आपल्याला 34 धावा पाहायला मिळत आहेत। गोलंदाज जय उंच पुरासा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक, चेंडू निघून जाईल, आउट ऑफ द पार। आकाशचा हा ब्लास्ट नंबर 2। धन्यवाद। चांगला स्ट्रोक केला गेला, 6 धावा जोडल्या गेल्यात फलकावर। यावेळेस चांगला वेग यावेळेस पाहायला मिळाला,
हाफ ट्रॅकर होता, परंतु उंचपुरा असा गोलंदाज आहे आणि वेग प्राप्त करत असताना निर्धाव चेंडू हाताला गेलाय. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 40. गोलंदाज जय पुणे एकदा पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस पंच केला गेलाय, खाली क्षेत्र निवडलं गेलंय, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय, परंतु चुकी घडली आहे. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. तो जान असा दिला तो दिलवान होता माणुसकीची कान सारे गाती त्याचे गुणगान. धन्यवाद धन्यवाद. च्या मदतीनं धावफलक 44 या अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडली आहे, परंतु बॅकअप चांगलं राहिले योगेशचं. ते मात्र 2च धावावर समाधान मानावं लागलं आकाशला. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 46. तीन षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत 46. पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते सचिनजी गोष्टीच्या माध्यमातून. महत्वपूर्ण भूमिका असते पाण्याची व्यवस्था, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि एकंदरीत आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि तिसरं षटक खूपच महागडं राहिलं. 3 गोलंदाजांनी या षटकामध्ये प्रयत्न केला आणि 28 धावा या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज निखिलचा पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने राहिला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, गती कमी होती, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न महेंद्रने केला, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 46. च्या पद्धतीने पाहिल्या तर पहिल्या 2 षटकामध्ये 17 होत्या, त्यानंतर मात्र तिसरे षटक महागड. 4थ्या षटकाला सुरुवात, पहिला निर्धाव. यावेळी बॅटची एज होती, चांगले क्षेत्ररक्षक विकेटच्या मागे पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन रिझनचा क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडू अडवला गेला. धावसंख्या 1च्या बढतीनं 47 या अंकावर जाऊन पोहोचलाय. चांगली धावसंख्या उभारण्यात यश आले. 40 पेक्षा जास्त धावा एक फायटिंग टोटल 4 षटकांचा सामना असल्याचं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीचा धावसंख्या आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. परंतु या इनिंग मध्ये आपण विचार केला तर खराब गोलंदाजी राहिली. तिसरे षटक खूप साऱ्या धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाज तयार, निखिलचा पुढील चेंडू. यावेळेस पुलचा फटका, क्षेत्ररक्षक होते तिथे उपस्थित, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिला तर हाफ ट्रॅकर होता, बघितलं होतं बॅटरनं. आकाशच्या बॅट मधून येणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानात चेंडूची पूर्तता करायची. चला मॅच बॉल आलेला आहे, लगेच मॅचला सुरुवात करायची. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर जोडली गेली आहे 51. 50 धावा कंप्लीट केल्या गेलेत. यावेळेस चांगला बॉल, निर्धाव चेंडू, विकेटच्या वरने चेंडू गेलाय, त्या कारणास्तव चांगल्या पद्धतीचा चेंडू मानला गेला आणि कुठली धाव यावेळेस पाहायला मिळाली नाही. धावसंख्या 51. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या इनिंग मध्ये आपण आहोत. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने आपल्याला चौकाराचा इशारा प्रेक्षकांमधून पाहायला मिळतोय आणि स्वतः क्षेत्ररक्षण सुद्धा कळवलं गेले. एक अनुभवी खेळाडू आहेत बंटी यांच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 55.
अंतिम चेंडू टाकण्याकरिता निखिल, यावेळेस चांगला स्ट्रोक, चेंडू सरळ निघून चाललाय डीप फाईन लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. आकाशचा हा धमाका, चेंडू सीमा पार षटकार. धावसंख्या षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचली 61. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीच्या नंतर धावसंख्या 61 बनवल्या गेलेत. आई गावदेवी माडबिडी टीमच्या माध्यमातून रिहान वीर सूर्यानगर टीम समोर लक्ष असेल 62 धावांचं. तर पुढील टॉस केला जाईल. छत्रपती स्पोर्ट लामज विपक्षात न्यू गोकुळनगर चावे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय. छत्रपती स्पोर्ट लामज विपक्षात न्यू गोकुळनगर चावे असा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील या विभागातील गोड आवाज व्हॉइस ऑफ जेडके मुनीजी पाटील सर. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. छत्रपती स्पोर्ट लामज विपक्षात न्यू गोकुळनगर चाबे या दोन बलाढ्य टीम समोर टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. 61 धावा फलकावर लावल्या गेल्यात. आई गावदेवी माडवी टीम ही मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. रिहान वीर सूर्यानगर टीम समोर हे लक्ष असेल. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील कॉम्बॉक्स मध्ये मोनिजी पाटील सर. धन्यवाद. हॅलो, चला चला आपण जाऊयात लगेचच नाणेफेकीच्या कक्षामध्ये. आणि नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या स्पर्धेचे प्राणार्थे आपण अनिकेत यांनाच बोलूयात. अनिकेत शेलार शो आपण पाहतो आणि अनिकेत दादांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच, एका बाजूने टीम लामज आणि दुसऱ्या बाजूने न्यू गोकुळनगर चावे संघ. टॉस केलं जाईल. लामज संघ कॉलिंग देते. अनिकेत शेलार शो अशी कॉलिंग आणि इट इज स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते टीम चावे संघ वाहून होते. अनिकेत दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. जाऊयात आपण चावे संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? काय म्हणशील, पहिली मॅच खेळला होतास, सो कशा प्रकारचा अनुभव आहे या स्पर्धेमध्ये? आणि आता क्षेत्ररक्षण घेतलाय, 4 षटकांची मॅच, सो कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल, काय स्ट्रॅटेजीज वापराल? जसं आम्ही पहिले केलो तसंच आता सुद्धा केलो आणि प्रत्येकाने 100% द्यायचा प्रयत्न करू. त्याचबरोबर या स्पर्धेला कशा प्रकारे एन्जॉय केलंयस आणि या स्पर्धेमध्ये जसजसं पुढे जातील तसे आव्हानं वाढत जातील, सो त्या आव्हानांना स्वीकारताना काय गेम प्ले आहे? आव्हान तर काहीच नाही, पण जसं सिच्युएशन असेल तसं आम्ही प्रयत्न करू म्हणजे चांगलं करण्याचा. नक्कीच आपण जाऊयात लामज संघाच्या कर्णधाराकडे. ऑलमोस्ट घरचाच ग्राउंड आहे असंच म्हणावं लागेल. सो या प्रत्येक ग्राउंडवरच्या छोट्या छोट्या हरकती आपल्याला माहिती आहेत. सो खेळताना कशा प्रकारे खेळाल आणि 4 षटकांची मॅच किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न? 40 ते 45. कोणते असे बॅटर्स असतील ज्यांच्यावरती जास्त कारोमदार? रोशन आहे, सुशान आहे, प्रथमेश आहे, आशिष आहे, स्वतः मी. अगदी जर बघितलं गेलं तर रोशन आणि प्रथमेश हे चर्चेत असलेले नाव आहेत लामज संघाकडनं, कारण की अनेकदा पाहिले आक्रमकता त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. सो रोशनवरती किती जिम्मेदारी असेल मॅचची आणि प्रत्येक मॅचवरती रोशनवरती किती तुम्ही जास्त जिम्मेदारी टाकत असता? 100% देण्याचा तो प्रयत्न करतो. नक्कीच आपण दिवस शुभेच्छा. लामज संघाचे कर्णधार होते, हे होते चावे संघाचे कर्णधार. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आले. टीम चावे वॉन दी टॉस and they selected to as usual ball first.
चला जाऊयात आपण लगेचच मागच्या दिशेने. मागचा उत्तरार्ध आपण पाहत आहोत. एका बाजूने सूर्यानगर संघ तर दुसऱ्या बाजूने मालबेडी संघ पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती जर बघितल्या गेल्या तर धावा फळकावरती बनवल्या गेल्या त्या म्हणजे टोटल 61चं आव्हान आहे. 60 धावा फळकावरती बनवल्या गेल्या. 62चं आव्हान आहे. बोला तयार. ओहो पहिलाच बॉल दांडी गोल. बॅटर होते बाद. संवाद पुन्हा एकदा मागच्या दिशेने. दोन सलामीचे बॅटर इंद्रसेन ठाकरे अर्थात बंटी आणि त्यानंतर वैभवची जोडी मैदानामध्ये. आणि त्यानंतर पहिलाच बॉल आकाश जाफूला लेनचा पॉपिंग क्रीज मध्ये पडला. बंटीला काहीच समजलं नाही आणि त्यानंतर दांडी गुल झाली. झटका क्रमांक पहिला 0 या आकड्यावरती. 62चं आव्हान आहे. चेंडू क्रमांक दुसरा. आकाश पुन्हा एकदा तयार होतात. आता यावेळेस त्यांच्या विपक्षामध्ये कर्णधार स्वतः योगेश असतील. सूर्यानगरच्या विपक्षामध्ये मालबेडी अशी आपण मॅच पाहतोय. एक रंगतदार मॅच आहे. पुढचा चेंडू हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं जाईल. एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती श्री गणेशा करताना धावसंख्या फळकावरती 1 ने जाऊन वाढेल जाऊन पोहोचली गेली 1 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 62 62 धावांचं आव्हान आहे. आणि ते पाठलाग करताना पहिला झटका 0 या आकड्यावरती. आणि त्यानंतर कर्णधार योगेशच्या बॅटमधनं पहिली सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज आकाश बॅटिंग वरती ज्यावेळेस आले खूप चांगली बॅटिंग त्यांच्या नावावरती होती. चांगली बॅटिंग केली त्यांनी आणि आता गोलंदाजीची जिम्मेदारी करताना चांगले चेंडू 2 हाताळले गेलेत. पुढे टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अडवलं जाईल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फळकावरती धाव जाऊन पोहोचली जाते. ती म्हणजे झोन या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं जे P1 पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 42 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या. आकाश ज्यावेळेस बॅटिंग वरती आले होते अफलातून पारी ज्यामध्ये 42चा विचार केला तर 17 चेंडूंना फेस करताना आणि 3 जर बघितला गेला तर 3 षटकार त्यांच्या माध्यमातून जोडले गेले आणि चौकार जे आहेत ते त्यांनी मात्र जोडले गेले ते 4. आदरणीय विजयजी कुमार यांच्या माध्यमातून पारितोषिक येतोय. वैभवने जर लगातार 3 चेंडू 3 षटकार जर जोडले गेले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज हे वैभवजी कुमार यांच्या माध्यमातून. एक सिंगल धाव मात्र वैभवने बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे टोटल 3 या आकड्यावरती. जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय टोटल 4. पहिल्या चेंडूवरती विकेट आला आणि त्यानंतर लगातार 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. आकाश तयार. गोलंदाज आकाशचा जर विचार केला तर साइड आर्म ऍक्शन आपण पाहतोय. रेअर ऍक्शन आहे. ओहो आणखी एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा दांडी गोल. अजून एक फलंदाज माघारी परतेल. झटका क्रमांक दुसरा. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो गोलंदाजाचे आकाशचे 5 चेंडू हाताळले 3 धावा त्याने खर्च केल्या 2 विकेट त्याने मिळवल्या गेल्या. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती चर्चा करत होतो. साइड आर्म ऍक्शन ही अनेकदा घातक ऍक्शन म्हटली जाते. ज्यावेळेस तुम्ही साइड आर्म ऍक्शनने चेंडू हाताळत असता त्यावेळेस चेंडूला वेग असतो आणि चेंडू तुमचे अधिक त्या फुलर लेनचे पडत असतात. त्यामुळे यॉर्कर चेंडू हाताळण्याची क्षमता फार जास्त असते आणि नॅचरल त्याला स्विंग मिळत असतो.
त्यामुळे त्या ॲक्शनचा बेनिफिट आकाशला खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि अशा प्रकारचे ॲक्शन आपण फार वेळा पाहिलात. लसित मलिंगा अशाच प्रकारच्या ॲक्शनने चेंडू हाताळत असतो आणि अनेकदा घातक विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी ओळखलं जातं. पुढचा बॉल हलक्या गतीने खेळला गेला. रनआउटची संधी इथे असेल. पंचांचा इशारा. यस, बॅटर परतेल. हा तिसरा विकेट आहे या षटकातील आणि रनआउटच्या माध्यमातून मिळणारा तिसरा धक्का. असा आमचा हिम्मतवाला, कमी कशाची नाही र त्याला. असा हा लांबच योगावाला, कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेल्या 3 विकेट गमावताना 3 या आकड्यावरती. नवीन बॅटर गणेशला आपण आता पाहतोय मैदानामध्ये आणि गोलंदाजीवरती गोलंदाज अतुल षटक क्रमांक 2 घेऊन क्रमांक 5 वरती गणेशला आता आपण पाहतोय. चेंडू क्रमांक पहिला अतुल. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल. स्लव चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उसळी मिळाली आणि त्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला. एक बिग मॅच, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला रिहानवीर सूर्यनगर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण गावदेवी स्पोर्ट्स मालबेडी संघाला पाहतोय. तुल्यवान संगत पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, पण यावेळेस राजेंद्र बजागे सरांचा इशाराकडे आपण पाहतोय की त्यांचा इशारा येतो यस इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 4 या आकड्यावरती. पण टार्गेटचा विचार केला तर फार मोठं आव्हान आहे. 62 धावांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. सो आता थांबून चालणार नाही, मोठे फटके शोधून काढावे लागतील. ओहो, पुढे टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण चांगलं दर्जेदार आणि फेकी येईपर्यंत एक सिंगल, एकापेक्षा अधिक काही नाहीये आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली गेली 5 या आकड्यावरती. निखिल होते तिकडे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. जर्सी क्रमांक 7 आपण निखिलला पाहतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कदाचित जर झेलवरती निखिल आले असते तर मोठा फटका चौकार देखील येऊ शकला असता. दरम्यान आदरणीय भावेशजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पंचांचा इशारा. यस इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखी 1 धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. अतुल आहेत गोलंदाजीवरती. 2 चेंडू अतुलने आतापर्यंत फेकून झालेत. 2 वाईड चेंडू देखील हाताळले गेलेत. अक्रॉस द हँड खेळायचा प्रयत्न होता, शफल केले, स्टंपच्या खूप जास्त बाहेर आले होते आणि तदनंतर यष्टांच्या वर्ण वेध घेऊन चेंडू निघून गेला. डॉटच्या स्वरूपामध्ये, निर्धावच्या स्वरूपामध्ये कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 3 धावा फळकावरती आहेत, त्या म्हणजे 6. बोलू ना. दरम्यान आदरणीय भावेशजी चव्हाण यांना मी विनंती करेन, अनिकेत दादांशी विशेष आग्रह आहे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दी अनिकेत शिलार शो या स्पर्धेमध्ये. अर्थात आपण पाहतोय स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 हे महासंग्राम. धावा फळकावरती 7. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तो म्हणजे टोटल 4. कमी धावा दिसत आहेत. चेंडूंचा खेळ फार जास्त दिसू लागलाय कारण की पहिल्या षटकातील 6 चेंडू, इथे 4 म्हणजे टोटल 10 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आणि धावा फक्त आणि फक्त 3 विकेट गमावताना 7 या आकड्यावरती आहेत. फील्ड सेटअप वारंवार चेंज केला जातं. पंच राजेंद्र बजाके सरांचा इशारा इट्स डेड बॉल. पद्धतालित्यमध्ये थोडीशी अडचण पाहायला मिळाली गोलंदाजाच्या आणि पुन्हा एकदा आपला गोलंदाजीवरती सुरुवात करतोय. लेग स्टंपला सोडून जाईल. यावेळेस हात समांतर होतील, धाववंतर मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावेने धावसंख्या फळकावरती वाढेल. जाऊन पोहोचली गेली 8 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट गमावताना 8 धावा फळकावरती आहेत.
ओहो पुढे टाकला होता. खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. झेल टिपली जाईल, विकेट मिळवला जाईल. झटका क्रमांक 4. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. हाय हटके 100% आला कंचे योगावाचा. हाय हटके 100% आला कंचे युगावाचा. हे दिवाना दिवाना सारा जमाना विजय दादाचा. अरे दिवाना दिवाना सारा जमाना विजय दादाचा. नवीन बॅटर निवृत्तीला आपण पाहतोय. गोलंदाजीकडे जर लक्ष दिलं गेलं तर ज्यावेळेस रिहानवीर सूर्यानगर संघ गोलंदाजी करत होते त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये बघा 7 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये योगेश आले, त्याने धावा खर्च केल्या 10. तिसरं षटक थोडंसं महागडे ठरलं, ज्यामध्ये टोटल 29 धावा, ज्यामध्ये गणेश आणि वैभव एक कोलॅबरेशन करताना गोलंदाजी केली. 3 गोलंदाज यूज केले, गणेश, वैभव आणि जय. हो हो. आणि मग 29 धावा तिकडे आणि शेवटचं अंतिम षटक निखिलला 13 धावा आल्या. फुल टॉस चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव असेल आणि एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. आता धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे टोटल 9 आकड्यावरती. गोलंदाजीमध्ये खूप साऱ्या चुका आपण सूर्यानगर संघाकडनं पाहिल्या. इंद्रसेन ठाकरे अर्थात बंटी ठाकरे यांच्याकडनं फार साऱ्या अपेक्षा होत्या आणि पहिलं षटक त्याने तसं हाताळलं देखील. बघा पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस बंटी आले त्याने फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या. आणि बंटीला आपण अनेक वर्षांपासून पाहतोय की गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये अनेक वर्ष चांगली गोलंदाजी करत आले. त्यांच्याकडे गोलंदाजीचा अनुभव खूप सारा, आज वेळेलाच बॅटिंग देखील चांगली करू शकतात. पण एक चांगला चेंडू बंटीच्या अगेन्स्ट मॅच मध्ये तो कुठेतरी चित्र बदलवणारा होता. पहिल्याच बॉलवरती त्याची दांडी गुल झाली आणि जसा माघारी परतला गेला, हा विजयाच्या आशेचे दिवे जे होते, विजयाच्या आशेचे दरवाजे जे होते ते थोडेसे का होईना आपण बंद होताना देखील आपण मैदानात पाहिले. पण अजून मॅच संपलेला नाहीये. बघा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती आहेत त्या म्हणजेच टोटल 9. आता इथून 12 मध्ये बनवल्यात 9, 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 53. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, संधी असेल यष्टीरक्षकाला, पण सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचले गेले. कुठल्याच प्रकारची धाव नसेल. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 9 आकड्यावरती. सूर्यानगर संघ आता सध्या फसलाय संकटामध्ये, संकटाच्या घेऱ्यामध्ये सापडलाय. विजयाची झुंज आता फार दूर वाटू लागली आहे. षटक 30 प्रगतीपथावरती असताना एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती 9च आपण पाहतोय. जशी सुरुवात पाहिजे होती तशी मिळाली नाही. सुरुवातीच्या गडीला झटके मिळाले आणि तो दबाव मात्र सोसू शकले नाही. ऑफ साइडला ड्राईव्ह करताना अगदी कवा पॉइंटला एक सिंगल बनवली जाते. फेकी करेपर्यंत एकच सिंगल आणि एकापेक्षा अधिक काही आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 10 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 52 धावा अजून बनवायच्या. येणारे चेंडू शेष बाकी राहत आहेत ते म्हणजे 8, माफ करा 10. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस डिलिव्हरी होती, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टिपली जाते झेल, फसेल फलंदाजाचा खेळ. असा आमचा हिम्मतवाला, कमी कशाची नाही र त्याला. असा हा लांबच योगावाला, कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र, सचिन चव्हाण दादा यो. बघा कशात कम नाही र, त्याच्या नावात दम हाय र, सचिन चव्हाण दादा यो. विकेटच्या मदतीनं धावा फळकावरती 10 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तो म्हणजे 3ऱ्या षटकातील अनंत गोलंदाजी करत असताना 3 चेंडू समाप्त झालेत. गणेश पाटील सरांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राजेंद्र बजागे सरांना. चेंडू क्रमांक 4 आता प्रगतीपथावरती गोलंदाज आनंद तयार होते. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती नवीन बॅटर, फ्रेश फलंदाज असेल. बोल तयार. लव फुल टॉस चेंडू होता, डीप झाला क्रीज मध्ये. ऑन साइडला एक सिंगल धाव बनवली जाईल. फेकी करेपर्यंत एकच सिंगल, एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील.
एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. धावा फळकावरती 11 आकड्यावरती आपण पाहतोय. औपचारिकताच बाकी राहिली आता असंच म्हणावं लागेल, कारण की जशी सुरुवात पाहिजे होती मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं. वाहुली संघ ज्यावेळेस मैदानामध्ये उतरलं होतं, टार्गेट फार मोठा होता, 51 धावांचा टार्गेट होता, पण वादळी खेळी स्वीकारली गेली. 47 धावा नॉट आउट बनवल्या आणि त्याच्याच मदतीनं त्या मॅचला एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे बघा, असं म्हणतात ना की कुठलंही टार्गेट किंवा कुठलंही लक्ष जे तुम्हाला समोर दिलं गेलंय ना, ते असं नाहीये की ते इम्पॉसिबल आहे. नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. जर तुम्ही करू शकता तर कुठलीच गोष्ट या जीवनामध्ये, या क्रिकेटच्या विश्वामध्ये अशक्य नाहीये. या क्रिकेटच्या विश्वामध्ये फार अप्स अँड डाऊन आपण पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार अनेकदा आपण पाहिलेत, पण 6 चेंडूमध्ये 42 धावा देखील आपण होताना पाहिल्यात या क्रिकेट विश्वामध्ये. 6 चेंडू एका धावेची गरज असताना 6 डॉट बॉल या क्रिकेट विश्वाने पाहिलेत. 1 चेंडू 6 ची गरज असताना 6 वाईड चेंडू देखील या क्रिकेट विश्वाने दाखवलेत. सो इकडे काहीही घडू शकतं. फक्त प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करत राहणं फार गरजेचं असतं. आणि सध्या मी म्हणेन की सूर्यनगर संघाने काहीशा चुका केल्या, त्या चुकांना आता थोडंसं त्यांना सामोरं जावं लागतं. पण क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रत्येक मॅच तुम्हाला जीवनामधला क्रिकेटचा काहीतरी एक धडा असतो. फक्त शिकणं फार गरजेचं असतं. ज्या चुका केल्या त्यांना तुम्ही पुनरागमन करण्यासाठी किती चांगल्या पद्धतीने त्या चुका सुधारताय, ती गोष्ट महत्वाची आहे. धावसंख्या फळकावरती आहे त्या म्हणजे 16. षटक क्रमांक 4, गोलंदाजीवरती गोलंदाज अजय. या आधी आनंद होता, आता अजय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच गणेश पाटील सर म्हणत आहेत की वाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढते जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. अनेकदा आपण उल्लेख देखील करतो की 17 हा आकडा खतरा म्हणून ओळखला जातो, पण खऱ्या अर्थाने जर एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं ना, तर 17 या आकड्याने जगातला, विश्वातला सर्वात महान खेळाडू दिलाय. एबी डिव्हिलियर्स फार मोठा क्रिकेटर. साऊथ आफ्रिकासाठी खेळताना आपण अनेकदा त्याला पाहिलं. इंडियन प्रीमियर लीग मध्ये, IPL मध्ये देखील त्यांना आपण खूप वेळा पाहिलं RCB संघाकडनं खेळताना. आणि दरम्यान थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचं देखील आगमन होतं, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्वर्गीय सागरभाई पवेलियन खेळाडू कक्ष लाभला गेला. अशी गुढ व्यक्तिमत्व आदरणीय आकाशजी जाधव साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय रोशनजी दाभणे साहेब यांचा इथे शुभागमन होत आहे. चौकार आणि धावसंख्या फळकावरती वाढत जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच टोटल 22 आकड्यावरती 22 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेते. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचा जर आराखडा पाहिला तर खूप सारे निर्धाव चेंडू फेस केलेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, आज बॅटरचं कौतुक करावं लागेल, ज्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली. 42 धावा नॉट आउट बनवल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये आपण एक अर्धशतक देखील पाहिलं होतं. आकाश होते. बोल तयार. हो, पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. फेकी करेपर्यंत धाव फळकावरती धाव जमवली जाईल ती 1 आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील गुणफळक थोडंसं का होईना पण पुढे सरकत जाऊन पोहोचलं गेलं 23 आकड्यावरती. अशक्य आता हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. अशक्य वाटणार हे इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळतं. चेंडूंचा जर विचार केला तर चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5 शेवटचा आणि अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल आता. थोड्याच वेळामध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी 3य क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं आणि या स्पर्धेमध्ये आपण जे खेळाडू कक्ष पवेलियन पाहतोय
ज्यांच्या माध्यमातून हे पवेलियन आपल्याला लाभलं गेलं, आदरणीय आकाशजी जाधव साहेब आणि रोशनजी दाबणे साहेबांचं इथे शुभागमन होणार आहे. स्वर्गीय सागरभाई पवेलियन आपण जो पाहतोय आणि त्याचबरोबर 3रा क्रमांकाचं पारितोषिक ज्याचे देखील आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं यांचं इथे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे स्वर्गीय रोहिदास पाटील.